हातावर लागेल ही भीती होती, तरीही लेकरं रडत होते म्हणून मी आधी नारळ फोडण्यासाठी घेतली, कारण की माझ्या छोटू दादाला खायचा आहे नारळ आणि नारळातलं पाणी प्यायचं आहे. फोडायला तर घेतले होते, पण नारळ पहिलं खराब निघालं, दुसरंही खराब निघालं, मग तिसरं नारळ चांगलं निघालं. नारळामध्ये पाणी तर एकच गिलास निघालं होतं, मग त्याच्यातलं तांब्यात आधी पाणी काढून घेऊन अर्धा अर्धा गिलास मी छोटू दादाला दिले. मग दादा तर पिला, मग मला नव्हतं पाणी, मग दादा म्हणला आई थोडंसं पी. हां, हेच समजात मोठी गोष्ट आहे. दादा दिला म्हणून छोटू बी दिला पिण्यासाठी. एकाचं बघून एक करतात लेकरं, ते बराबर आहे. माहिती आहे समजात मोठी गोष्ट कोणती घडली ह्या व्हिडिओमध्ये. पाणी तर लई कमी होतं, 2च घोट पाणी होतं, मग दादा मला दिला म्हणून छोटू त्याचं बघून ही मला दिला. मग त्याला वाटलं नाही की पाणी कमी आहे, माझं पोट भरणार नाही, पण त्याला असं वाटलं की माझी आई पिली नाही म्हणून त्यानं दिला. शेअर करा तिला, जिचे लेकरं लहान लहान आहेत. लोक म्हणतात की माझे लेकरं लई आगाव आहेत. हो, माझे लेकरं मैयाचे पण आहेत. 2 घोट पाण्यामध्ये 1 घोट त्यांनी पेले आणि 1 घोट मला दिले. हे माझे लेकरं आहेत.